नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजेच M1 याचा आपण फर्स्ट युनिटला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट युनिटचं नाव आहे अल्जेब्रा आणि ह्या अल्जेब्राचं टोटल वेटेज आहे 20 मार्क्स. फर्स्ट युनिटमध्ये 4 चॅप्टर्स आहेत, हे सुद्धा आपण बघितलेत. लॉगॅरिथम, डिटर्मिनंट्स, मॅट्रायसेस आणि पार्शियल फ्रॅक्शन हे 4 चॅप्टर आहेत आपल्या फर्स्ट युनिटमध्ये आणि या फर्स्ट युनिटचं वेटेज किती आहे? 20 मार्क्स. आपण सुरुवात केलेली आहे लॉगॅरिथमला. सो लॉगॅरिथमचा एक मेमरी मॅप जो आहे तो सुद्धा मी तुमच्या समोर घेतला होता बघा, हा मेमरी मॅप. सो लॉगॅरिथममध्ये आपण सुरुवातीला काय बघणार आहोत की इंट्रोडक्शनचा पार्ट, त्यानंतर टाइप्स ऑफ द लॉगॅरिथम, देन बेसिक प्रॉपर्टीज आणि लॉज ऑफ द लॉगॅरिथम. या 4 सब टॉपिकचा स्टडी केल्यानंतर हे आपलं कंप्लीट युनिटचा बेसिक पार्ट आपला होऊन जाईल. त्यानंतर मग आपण काय करणार आहोत की त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. त्यासोबतच MSBTने आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले असतील लॉगॅरिथम ह्या चॅप्टरवरती, त्या सगळे प्रश्न आपण इथं सोडवून घेणार आहोत, असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. त्यानंतर बघा आपण सुरुवात केली की बेसिकली एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं आणि लॉगॅरिथमिक फंक्शन काय असतं. एक्सपोनेन्शियल फंक्शन जर तुम्हाला समजलं तर त्याचा इन्व्हर्स करणं म्हणजेच लॉगॅरिथम. आणि ह्या लॉगॅरिथमचा फायदा कुठे होत असतो आपल्याला? ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे, पॉवर काढायची, हायर नंबरची किंवा कॉम्प्लेक्स जर का कॅल्क्युलेशन्स असतील त्यांना सिम्पल करण्यासाठी या लॉगॅरिथमचा वापर होत असतो. मग आधी लॉगॅरिथमच्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्ही शिकलात ना, नंतर मग त्याचं अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इझिली समजेल. म्हणून आधी बेसिकवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म सांगितला. हा एक जनरल एक्सपोनेन्शियल फॉर्म असतो. तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये एक असतो बेसची असते पॉवर, त्याला तुम्ही एक्सपोनंट किंवा इंडेक्स म्हणू शकतात आणि त्याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतं आन्सर. मग हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचा इन्व्हर्स करणं म्हणजे लॉगॅरिथम करणं आणि त्या लॉगॅरिथमला शॉर्टमध्ये लॉग असं लिहिलं जातं. मग लॉग लिहिण्याची एक पद्धत असते की जर का एक्सपोनेन्शियल फॉर्म असा असेल बघा, ए हा जो बेस आहे रेस टू पॉवर n, त्याला आपण पॉवर किंवा इंडेक्स म्हणतो आणि येणारं जे असेल ते आन्सर असेल. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. जर आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर त्याचा वापर करून आपण लॉगॅरिथमिक फॉर्म बनवू शकतो. कसा बनवायचा? एक्सपोनेन्शियल फॉर्मचा वापर करायचा आहे. सुरुवातीला लॉग हा शब्द लिहायचा. लॉगॅरिथमसाठी लॉगच्या बरोबर समोर या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं जे काही आन्सर असतं ते आन्सर लिहिलं जातं. त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्मचा जो बेस असतो तो बेस इथं लिहिला जातो आणि या लॉगॅरिथमचं जे काही आन्सर असतं, लॉगॅरिथमचं जे काही आन्सर असतं ते काय असतं? एक्सपोनेन्शियल फॉर्मची पॉवर. एक्सपोनेन्शियल फॉर्मची पॉवर हे लक्षात घ्या. तर हे दोघं एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. तर मग मी तुम्हाला हे काही एक्झाम्पल थ्रू समजून सांगितलं. 2 प्रकारचे एक्झाम्पल मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेत. 2 प्रकारचे कसे की जर का आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा बनवायचा आणि लॉगॅरिथमिक फॉर्म असेल तर त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा बनवायचा. थोडक्यात हे एकमेकांचे काय आहेत? इन्व्हर्स आहे, हे लक्षात घ्या. हे बघा, हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेतले. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय दिलं आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे, त्याचा इक्विव्हॅलंट लॉगॅरिथमिक फॉर्म फाइंड आउट करा, असा हा प्रश्न होता आणि तो कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलंय. त्यासोबतच बघा दुसरा क्वेश्चन असा होता की या ठिकाणी आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे, तर याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. बस हे असे एकमेकांमध्ये कन्वर्टचे क्वेश्चन असू शकतात. आता यानंतरच्या पार्टवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता बघा मित्रांनो, सुरुवात करतोय मी लॉज ऑफ इंडायसेस पासून, ज्याला आपण मराठीत घातांकाचे नियम म्हणत असतो. लॉज ऑफ इंडायसेस समजणं खूप गरजेचं आहे की ते कॅल्क्युलेशनमध्ये त्याची आपल्याला मदत होत असते. सो 1 बाय 1 मी सगळे लॉज ऑफ इंडायसेस तुमच्यासोबत डिस्कस करतो. त्यानंतर लॉगॅरिथमचे जे काही बेसिक टाइप्स आहेत जसं की कॉमन लॉगॅरिथम, नॅचरल लॉगॅरिथम, ते दोघंही तुम्हाला समजून सांगतो. त्यातलं रिलेशनही तुम्हाला समजून सांगतो. नंतर बेसिक प्रॉपर्टीज आणि लॉज ऑफ लॉगॅरिथम. सो रिमेनिंग सगळा पार्ट आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, मग आता बेसिक जेव्हा आपण शिकत असतो ना तेव्हा खूप प्रामाणिकपणे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. बेसिक एकदा क्लिअर झालं का त्याच्यावरचे बरेचसे न्यूमेरिकल जे असतात ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. चला आता आपण काय करूया, सुरुवात करूया लॉज ऑफ इंडायसेस पासून. इंडायसेस. ओके, लॉज ऑफ इंडायसेस यालाच आपण मराठीत काय म्हणतो? घातांकाचे नियम. ओके, यालाच आपण काय म्हणत असतो? नियम.
ओके, हे रूल्स आहेत. नियम मीन्स वॉट, हे रूल्स आहेत, हे लॉज आहेत, हे आपण बदलू शकत नाही. हे लॉज जे आहेत मित्रांनो, यांचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात. बघा, जसे क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचे काही रूल्स असतात, काही नियम असतात, त्या रूल्सला आपल्याला फॉलो करावे लागतात. लक्षात येते. तसं मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळेस तुम्ही इंडायसेस शिकतात, तर इंडायसेसचे जे काही लॉज आहेत, जे काही रूल्स आहेत, ते आपल्याला मान्य करावे लागतात, ते आपल्याला अजूम करावे लागतात आणि त्यांचा वापर करूनच आपण गणित सॉल्व्ह करत असतो. हे लक्षात घ्या. मग इथं आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा नाही आहे की हा लॉ असाच का आहे, असा प्रश्न तिथं आपल्याला उपस्थित करायचा नाही आहे. काही लॉ जे असतात ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण काय करत असतो, बिल्ड करत असतो. हे लक्षात घ्या. जीवन जगत असताना सुद्धा मित्रांनो आपण बरेचसे नियम जे आहे स्वतःवरती लादून घेत असतो. मग ते नियम आपण का लादत असतो, कारण स्वतःचा एक विकास झाला पाहिजे, त्या पद्धतीने विकास झाला पाहिजे. तो विकास होण्यासाठी ते नियम असतात. इथं सुद्धा तसंच आहे की मॅथमॅटिक्सचा जर का तुम्हाला डेव्हलपमेंट करायची, विकास करायचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला असे लॉज जे आहेत वेळोवेळी शिकायला मिळतील. घातांकाचे मीन्स इंडायसेसचे लॉज आहेत. आता तुम्ही लॉगॅरिथमचे लॉज शिकणार, पुढे तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीचे लॉज शिकणार. सो प्रत्येक युनिटमध्ये, प्रत्येक चॅप्टरमध्ये त्याचे काही नियम्स असतील, काही रूल्स असतील, ते कायमस्वरूपी पाठ करायचे आहेत, आपल्याला समजून पाठ करायचे आहेत. लक्षात घ्या. मग आता बघा, लॉज ऑफ इंडायसेस यातला बेसिक लॉ आपण डिस्कस करूया. यातला सगळ्यात पहिला नियम बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला नियम की जर कुठलाही नंबर असेल ए रेस टू द पॉवर 0, हा नंबर कोणताही असू शकतो. ए जो आहे इट इज एनी नंबर. कोणत्याही नंबरचा जर का पॉवर असेल 0, तर त्याचं आन्सर नेहमी काय येत असतं, 1. याचं आन्सर काय असतं नेहमी लक्षात घ्या, याचं आन्सर असतं मित्रांनो 1. ओके, याचं नेहमी काय आन्सर असतं 1. सो कुठल्याही नंबरचा पॉवर 0 असेल, इंडेक्स जर का 0 असेल, तर त्याचं आन्सर नेहमी काय येत असतं, 1 येत असतं. हा घातांकाचा नियम आहे, लॉज ऑफ इंडायसेस आहे. हे लक्षात घ्या. हा झाला पहिला रूल. मग तो नंबर कोणताही असू शकतो. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर तुम्हाला द्यायचं म्हटलं बघा की सपोज 2 रेस टू 0 याचा आन्सर काय येणार, 1 येणार. 3 रेस टू 0 याचा सुद्धा आन्सर काय येणार, 1 येणार. 4 रेस टू 0 याचा आन्सर काय येणार, 1 येणार. मग एखादा म्हटलं की सर 1000 रेस टू द पॉवर 0 याचं सुद्धा आन्सर काय येणार, 1 येणार. कोणत्याही नंबरचा पॉवर जर 0 केला तर आन्सर काय येतं, 1 येतं. मग आणखी काही विद्यार्थी असं विचारू शकतात की सर -2 आहे, याचा पॉवर 0 केला तरी आन्सर काय येणार, त्याचं सुद्धा आन्सर येणार 1. मग आता यात पण काही क्युरियस विद्यार्थी असतात, त्यांना प्रश्न पडतो की सर 0चा पॉवर जर का 0 घेतला तर याचा 1 असेल का. हे त्याला एक एक्सेप्शन आहे, हा एक अपवाद आहे. याला इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणतात. असा फॉर्म जो आहे आपण याचा आन्सर 1 लिहित नाही. हे इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. पुढे तुम्ही जसं जसं हायर मॅथ शिकत जाणार तसं तसे ह्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळत जातील. जसं काही प्रश्न असतात की सर 0 डिवायडेड बाय 0 याचं उत्तर तर 1 यायला पाहिजे, पण मॅथमॅटिक्समध्ये आपण याला काय म्हणतो, नॉट डिफाईन, म्हणजे हा इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. असे जवळजवळ 7 ते 8 फॉर्म जे आहेत ते इनडिटर्मिनेट आहे, ते आपण डिफाईन करू शकत नाही. त्यामुळे हा एक अपवाद आहे. 0चा पॉवर 0 असेल त्याचं उत्तर आपल्याला 1 लिहिता येत नाही. हे लक्षात घ्या. हा एक मात्र अपवाद आहे. बाकी सगळ्या संख्यांसाठी कोणत्याही संख्याचा पॉवर जर 0 लिहिला तर त्याचं आन्सर नेहमी आणि नेहमी काय लिहायचं, 1. हे लक्षात घ्या. दुसरा नियम असा आहे मित्रांनो की जर का एखादी संख्या असेल आणि त्याचा पॉवर जर का 1 असेल, मात्र आता पॉवर काय असेल 1, तर याचा आन्सर तीच संख्या येते. लक्षात घ्या. पॉवरचा अर्थ आधी समजून घ्या. पॉवर जी असते, इंडेक्स असते, म्हणजे काय, तर पर्टिक्युलर नंबरचा किती वेळेस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे तो आपल्याला इंडेक्स सांगत असतो. मग आता एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो की 2 रेस टू द पॉवर 1 असेल, हे समजण्यासाठी सांगतोय, नोटबुकमध्ये लिहिण्याची गरज नाही, फक्त लॉज लिहायचे समजण्यासाठी की 2 रेस टू द पॉवर 1 आहे, 2चा पॉवर 1, याचा अर्थ काय होतो, याचं उत्तर येणार 2च. बरोबर. 3चा पॉवर 1 तर याचा आन्सर काय येणार, 3च. 4चा पॉवर 1 याचा आन्सर काय येणार, 4च. 1000चा पॉवर 1, ओके, त्याचा आन्सर काय येणार, 1000. लक्षात घ्या. कोणत्याही संख्येचा पॉवर असेल 0 तर आन्सर येणार 1, आणि एखाद्या संख्येची पॉवर जर का असेल 1 तर आन्सर येतं तीच संख्या. हा घातांकाचा दुसरा बेसिक नियम आहे. लक्षात घ्या. हे झाले 2 नियम. ओके, हे झालं दुसरा नियम किंवा सेकंड लॉ. याच्यानंतर तिसरा लॉ बघा मित्रांनो. हे बघा, एखादा नंबर आहे ए, ठीक आहे, ए, याची पॉवर आहे m गुणेला ए नंबर सेम, त्याची पॉवर आहे n. सो याला रीड करतो आपण ए रेस टू द पॉवर m इंटू ए रेस टू द पॉवर n. सो ॲज पर दी लॉज ऑफ इंडायसेस याला असं लिहिलं जातं. जर का याला आपण बेस म्हणतो, हा झाला बेस. हा बेस जर का दोघांचा सेम असेल, बघा
दोघांचा बेस जर का सेम असेल तर वरती असणारे जे इंडेक्स आहेत किंवा पॉवर आहेत त्यांची अल्जेब्राईक सम घेतली जाते, सम घेतात. म्हणजे अशा पद्धतीने त्याला लिहिलं जातं. दोघं बेसपैकी एकच बेस घ्यायचा आणि पॉवरची काय करायची, ॲडिशन किंवा सम करायची. हा असा बेसिक नियम आहे, लक्षात घ्या. मग आता याला आपण समजून घेऊया एक्झाम्पलच्या मदतीने. सपोज आपल्याकडे बेसिक नंबर आहे 2, याचा पॉवर आहे 2 इंटू 2 रेस टू द पॉवर आहे 3, 2 रेस टू द पॉवर आहे 3. लक्षात घ्या, याच्यामध्ये बेस काय आहे 2, याच्यामध्ये बेस काय आहे 2. दोघांचा जो काही बेस आहे तो सेम आहे. सेम बेस असताना याला आपण असं लिहितो, वरती जो काही पार्ट आहे त्याची बेरीज करायची. म्हणजे काय होणार रे ते 2 रेस टू द पॉवर 5. आणि याचा अर्थ काय होतो की 2चा 5 वेळेस गुणाकार, 2चा स्वतःसोबतच 5 वेळेस गुणाकार. बघा मोजा, 1 2 3 4 5 आणि याचं उत्तर येणार 32. याचं उत्तर किती येणार 32. याचा असा अर्थ होतो. असा नियम तुम्ही वापरू शकतात. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर 3 रेस टू द पॉवर 2 आणि 3 रेस टू द पॉवर 1. आता करा बरं, आता करता येईल का, हा नियम वापरता येईल का? यस, हा नियम वापरता येईल. कारण दोघं ठिकाणी मित्रांनो बेस कसा आहे, सारखा आहे. ज्यावेळेस बेस सारखा असतो तेव्हा हा नियम आपण वापरू शकतो. नियम काय आहे की बेस एकदाच लिहायचा आणि जी पॉवर आहे त्यांची बेरीज करायची, 2 अधिक 1 म्हणजे 3चा पॉवर झाला 3. बरोबर. मग याचा अर्थ काय होतो, 3चा पॉवर 3 म्हणजे 3चा 3 वेळेस गुणाकार. मग बघा 3 3 3 9 नाही होत ते 3 वेळेस गुणाकार. मग 3 त्रिक झाला 9 आणि 9 गुणिला परत 3 म्हणजे याचं उत्तर येणार 27. असा हा नियम आहे. मग एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न असा असू शकतो की सर 3चा पॉवर आहे 2 आणि 2चा पॉवर आहे 3. आता बरं नियम वापरता येईल का आपल्याला, हा नियम वापरता येईल का? नाही, कारण याचा बेस आहे 3, याचा बेस आहे 2. सो दोघांचा बेस सेम लागतो. आता मला हा नियम वापरता येणार नाही, हे लक्षात घ्या. इथं मी असं नाही लिहू शकत, कारण बेस बघा ना रे, दोघांचा बेस वेगवेगळा आहे. हा नियम वापरताना दोघांचा बेस सारखा असावा लागतो. 2 संख्यांचा बेस जर का सारखा असेल आणि त्यांच्यामध्ये जर का मल्टिप्लिकेशन असेल, प्रोडक्ट असेल, तर त्यावेळेस पॉवरची काय होत असते, ॲडिशन होत असते. नेहमी हे लक्षात ठेवायचं. हा झाला तिसरा महत्त्वाचा रूल. याच्यानंतरचा राजांनो चौथा रूल आहे बघा. चौथा रूल आहे सेम बेस असेल पण मात्र आता मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी डिव्हिजन असणार, डिव्हिजन. मग बघा मी त्याला लिहितो a रेस टू द पॉवर m डिवायडेड बाय a रेस टू द पॉवर n. बरोबर. यालाच आपण साध्या पद्धतीने असंही लिहू शकतो, a रेस टू द पॉवर m डिव्हिजन a रेस टू द पॉवर n. ओके. परत लक्षात घ्या, दोघांचा बेस सेम आहे. ज्यावेळेस बेस सेम असतो आणि डिव्हिजन असेल तर पॉवरची होत असते सबट्रॅक्शन. काय होते, सबट्रॅक्शन. म्हणजे याला आम्ही आता लॉज ऑफ इंडायसिसनुसार बघा मित्रांनो असं लिहिता येतं, याला असं लिहिता येणार, पॉवर आहे बेस आहे ए, हा झाला बेस ए, तर पॉवरची करायची सबट्रॅक्शन. म्हणजे काय, m मायनस n. जर मल्टिप्लिकेशन असेल, बेस सेम असेल, इथं बेस आहे ए, इथं बेस आहे ए, बेस आहे सेम आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर घातांकाची काय होते, म्हणजे पॉवरची काय होते, ॲडिशन. बेस आहे सेम पण मात्र 2 संख्यांचं इथं डिव्हिजन आहे, तर डिव्हिजन होत असताना पॉवरची काय होते, सबट्रॅक्शन होते. मग हा रूल तुम्हाला मी एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगतो. बघा इकडे लक्ष द्या. सपोज नंबर आहे 2 रेस टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 2 रेस टू द पॉवर 2. बघा बेस कोणता आहे, बेस इथं बेस आहे 2, इथं बेस आहे 2. सो बेस काय आहे मित्रांनो 2, बेस आहे सेम आणि इथं डिव्हिजन आहे का नाही. मग डिव्हिजन असेल तर दोघं बेसच्या ऐवजी एकच लिहिणार आणि जे पॉवर आहे त्या पॉवरला कसं लिहायचं, सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. बरोबर. 3 - 2. मग याचा आन्सर काय येणार, 2 रेस टू द पॉवर 1 म्हणजेच आन्सर येणार 2. समजतंय. पुढे आता बघा 3 रेस टू द पॉवर 4 आणि डिवायडेड बाय 3 रेस टू द पॉवर 2 असं आहे. आता इथं बेस आहे 3, इथं आहे बेस 3. बरोबर. मग आपण याला कसं लिहू शकतो, एकाच बेसच्या फॉर्ममध्ये. आता इथं डिव्हिजन असल्यामुळे पॉवरची काय करणार मित्रांनो, सबट्रॅक्शन. मग 3 पॉवर येणार 2 आणि 3चा स्क्वेअर म्हणजे काय, नाही. येतं लक्षात. अतिशय सोपा नियम आहे. ऑलरेडी तुम्ही 10th पर्यंत म्हणजे 8, 9, 10 मध्ये हा नियम जो आहे तुम्ही शिकला असणार. इथे मी त्याची रिव्हिजन घेतोय. याची गरज का आहे, कारण पुढे जे काही न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत त्यावेळेस हे नियम जे आहेत तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आहेत. फक्त न्यूमेरिकल सॉल्व करताना नाहीच, आता जेवढेही मॅथमॅटिक्स तुम्ही शिकणार हे नियम तुम्हाला परत ठिकठिकाणी स्टेशनवरती भेटत जातील. मग तुम्हाला मी त्याची आठवण करून देईल. मित्रांनो आपण पहिल्या युनिटमध्ये घातांकाचे नियम बघितले, त्यामुळे हे व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहायचे
घ्यायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही आता मॅथमॅटिक्स शिकणार, डिप्लोमामध्ये M1 आणि M2, इंजिनिअरिंगमध्ये M1, M2, M3, तर डायरेक्टली तुम्हाला हे लागतच जातील. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्या जीवनात आता यांचा खूप मोठा वाटा आहे, हे कायमस्वरूपी आपल्याला लागतील. तर हे पाठ करणं गरजेचंच आहे, हे लक्षात घ्या. समजते मी काय म्हणतोय? जोपर्यंत तुम्ही आता पूर्ण एज्युकेशन कंप्लीट करत नाही तोपर्यंत लॉज ऑफ इंडायसेस हे लागणार आहेत तुम्हाला, हे लक्षात घ्या. हे झाले, हा झाला चौथा नियम, बरोबर. आता पाचवा नियम असा आहे मित्रांनो, बघा पाचवा नियम आता असा आहे की जर एखाद्या संख्येची पॉवर जर निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह पॉवर असेल, एखाद्या संख्येची पॉवर असेल निगेटिव्ह, तर याला आपण पॉझिटिव्ह पॉवरच्या टर्ममध्ये लिहू शकतो. मग कसं लिहायचं याला? ही निगेटिव्ह पॉवर आहे ना, तर याला लिहितात 1/a⁻m पॉझिटिव्ह पॉवर, असं त्याला एक्सप्रेस करता येतं. लक्षात घ्या. म्हणजे जर का हा असा असेल 2⁻³ असेल -3, तर याला आपण पॉझिटिव्ह पॉवरमध्ये कसं लिहू शकतो? 1/2⁻³ असं. आणि याचं उत्तर काय येणार मग? 1/2⁻3 म्हणजे काय? 8 असं त्याचं उत्तर येणार. म्हणजे 2 × 2 × 2 8 असं त्याचा आन्सर येणार. लक्षात घ्या. एखादा नंबर असा असेल 3⁻³ मग याला कसं लिहिता येणार? 1/3⁻³ मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो सर की याचा आपण किती वेळेस गुणाकार करायचा? 3 वेळेस गुणाकार. मग बोला 3चा क्यूब किती असतो? 27. तर याचा आन्सर येणार 1/27. हे त्या लक्षात तुम्हाला मी काय म्हणतोय? सो निगेटिव्ह नंबरला आपण पॉझिटिव्ह पॉवरच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो बाय युझिंग दिस 5th नंबर रूल. ओके, तर हे झाले 5 नियम. याच्यानंतर पुढचा नियम तुम्हाला आणखी समजून सांगतो. बघा 6वा नियम लक्षात घ्या. चला इथं लिहितो मी 6वा नियम की एखादी संख्या आहे a, त्याची पॉवर आहे m आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटची परत बाहेर पॉवर आहे n अशा फॉर्ममध्ये. तर याला बाय युझिंग सिम्पल लॉज ऑफ इंडायसेस असं लिहिता येतं. वरती ज्या काही पॉवर आहेत त्यांचं डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करायचं. एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगतो राजांनो. बघा याला आपण असं लिहू शकतो. हे बघा रे, सपोज हा आहे 2, हा नंबर आहे 2, बरोबर. याची पॉवर आहे 3 आणि बाहेर त्याची पॉवर आहे 2. बघा अशा पद्धतीने. तर असं नाही करायचं त्याला 3 आणि 2 म्हणजे 32, असं नाही होत. 2चा पॉवर आहे 3 आणि त्याचा पॉवर आहे 2, म्हणजे याला लिहिताना बेस तर आधी लिहून घ्यायचा आणि ह्या दोघं पॉवरचं करायचं मल्टिप्लिकेशन. मग 3 दुने किती होतात बोला? 6. मग 2⁻6 म्हणजे आन्सर किती येणार? 2चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला? 6 टाइम्स. सो 1 2 3 4 5 6 याचा आन्सर येणार 64. लक्षात घ्या. या अशा पद्धतीने. सो हा झाला कुठला नियम? रूल नंबर 6. तर असे हे 6 नियम आहेत मित्रांनो. हे महत्त्वाचे नियम आहेत. लॉज ऑफ इंडायसेसचे मीन्स घातांकाचे हे 6 नियम आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. परत सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. पहिला नियम काय सांगतो की कोणत्याही संख्येची पॉवर जर का 0 असेल तर त्याचा आन्सर काय येणार? 1. ओके, त्याचा आन्सर नेहमी काय येणार? 1. पुढे आता इथं एची जर का आपण इथं कंडिशन काय की दिस ए, हा जो काही ए आहे दिस ए शुड नॉट बी इक्वल टू 0. हा 0 नसावा. कारण 0⁻0 मी काय म्हटलं, हा इनडिफायनाइट फॉर्म येतो, इनडिटर्मिनेट फॉर्म येतो, तो आपण कन्सिडर करत नाही मॅथमॅटिक्समध्ये. कोणत्याही नंबरची पॉवर जर का 1 असेल तर त्याचं उत्तर तीच संख्या येते. तिसरा नियम असा आहे की जर 2 संख्या असतील प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये, बेस त्यांचा सारखा असेल तर मित्रांनो पॉवरची ॲडिशन करायची. बेस सेम आहे पण डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये तर पॉवरचं सबट्रॅक्शन करायचं. त्यानंतर एखादा निगेटिव्ह नंबर असेल तर तुम्ही त्याला पॉझिटिव्हमध्ये एक्सप्रेस करू शकतात. लिहिताना 1/, या फॉर्ममध्ये लिहायचं. आणि पॉवरची जर का पॉवर असेल तर त्यांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. येत्या लक्षात तुम्हाला क्लिअर होते? तर मित्रांनो हे झाले सगळे आपले 6 लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम. हे लक्षात घ्या. अतिशय हे महत्त्वाचे नियम आहेत घातांकाचे नियम. ओके, डायरेक्टली तुम्हाला हे नियम जे आहेत मित्रांनो पाठ करून टाकायचे आहेत. ओके, हे पाठ करा. त्यांचं अप्लिकेशन जसं जसं मी एक्झाम्पल सोडवत जाईल तेव्हा तुम्हाला मी त्याचं अप्लिकेशन एक्सप्लेन करत जाणार. त्याची काळजी करू नका. ठीक आहे. व्हिडिओला प्रॉपर पॉज करा आणि हे सगळेच्या सगळे 6 नियम आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. सो आधी आपण बघितलं लॉगॅरिथम म्हणजे काय आणि जास्त डोकं नाही घालायचं. बरेच मित्र काय असतात या वयात तुम्ही क्युरियस असतात. खूप सारा प्रश्न असतो की काय म्हणत असतील लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय असतं. लॉगॅरिथम ही अशी कन्सेप्ट आहे जी इंडायसेसची इन्व्हर्स आहे. त्याचा वापर करून कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे आहेत ते आपण इझी वेमध्ये सोडवतो. हे लगेच नाही तुम्हाला कळणार. आधी त्याचे नियम तर समजून घ्या, नंतर मग तुम्हाला कळतील की त्याचा वापर करून कसे बरे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करतात.
आधी नियम समजून घ्या. ओके. नंतर MSBT प्रश्न कसे विचारले जातात, किती मार्काचे प्रश्न असतात ते आपण बघणारच आहोत, त्याला वेळ आहे अजून. ओके. आधी बेसिक समजून घ्या. हे झालं लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम. चला आता पुढे हे झाले. आता मी तुम्हाला म्हटलं की याच्यानंतरचा टॉपिक आपल्याला स्टडी करायचं आहे की टाईप्स ऑफ द लॉगेरिथम. टाईप्स ऑफ दी लॉगेरिथम, दोन प्रकारचे लॉगेरिथम आपल्याला टाईप्स इथे स्टडी करायचे. टाईप्स ऑफ लॉगेरिथम, इथं टायटल टाकतो. टाइप्स ऑफ लॉगेरिथम. ओके. हे बघा, लॉगेरिथमला शॉर्टमध्ये लॉग असंही लिहिलं जातं, LOG, लॉग असंही लिहिलं जातं. दोन प्रकारच्या टाईप्स आहेत बघा मित्रांनो, दोन प्रकार आपण इथं स्टडी करणार आहोत. दोन टाईप्स कसे आहेत ते सांगतो बघा. नंबर 1 कॉमन लॉगेरिथम. नंबर 1 कॉमन लॉगेरिथम. मग इथं प्रश्न पडतो की कॉमन लॉगेरिथम म्हणजे काय. ज्या लॉगेरिथमचा बेस आहे 10 त्याला म्हणतात कॉमन लॉगेरिथम. बेस 10, लॉग ऑफ द बेस 10 त्याला म्हणतात कॉमन लॉगेरिथम. लक्षात घ्या. सो बघा, सो या केसमध्ये बेस किती असतो, बेस असतो 10. ओके. आणि याला डिनोट करतात, इट इज डिनोटेड बाय बाय लॉग ऑफ, सपोज एखादा नंबर असेल x टू द बेस 10 असं त्याला डिनोट करतात. किंवा ऑर लॉग ऑफ x टू द बेस 10 अशा पद्धतीने त्याला एक्सप्रेस करतात. आता याचा वापर कुठे करायचा असतो ते तुम्हाला मी सांगतो. लॉग टू द बेस 10 हा जो कॉमन लॉगेरिथम आहे याचा वापर होत असतो केमिस्ट्री, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, जिथं आपल्याला 10⁻² हा नंबर आपल्याला जेव्हा सॉल्व करायचा असतो 10⁻², तर त्यावेळेस याचा वापर करतात. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. आधी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे ठेवा. बघा मित्रांनो, 10⁻², याला आपण काय लिहिणार बरं, 10⁻²ला याला आपण लिहिणार 100, बरोबर का नाही. मग हा कोणता फॉर्म झाला, हा लॉगरिथमिक फॉर्म आहे का एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, तर हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये हा 10 काय बरं डिनोट करतो, हा 10 डिनोट करतो बेस, हा 2 काय डिनोट करतो पॉवर, बरोबर. आणि हा 100 काय डिनोट करतो, त्याचं येणारं आन्सर. मग मी जर का तुम्हाला आता प्रश्न विचारला, या एक्सपोनेन्शियल फॉर्मला राजांनो लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करा बरं. मग याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये बरं कसं कन्वर्ट करणार, लॉगरिथम फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याची एक पद्धत असते. त्याला लॉग जे काही आन्सर असतं एक्सपोनेन्शियल फॉर्मचं ते आन्सर इथं लिहितो आपण बेस, आणि इकडे येते आहे पॉवर. हा आपला जनरल फॉर्म असतो. हा कोणता फॉर्म असतो, जनरल फॉर्म. असं कन्वर्ट करत असतो आपण. मग याचा वापर करूया. बघा, आधी शब्द लिहायचा आपल्याला लॉग, हा लिहिला लॉग. आता बेस किती बरं, बेस इथं या ठिकाणी बेस आहे सर 10 आहे बेस 10. त्यानंतर इथं काय लिहायचं, आन्सर किती इथं 100, बरोबर. आणि उत्तर आता इथं काय येणार, पॉवर किती आहे 2. तर मित्रांनो बघा रे, आता हा फॉर्म झाला लॉगरिथमिक फॉर्म, हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, आणि हा त्याचा झाला लॉगरिथमिक फॉर्म. आता लॉगरिथमिक फॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं लक्ष असू द्या. याचा बेस बरं किती आहे, या लॉगरिथमिक फॉर्मचा बेस आहे 10. काय आहे बेस 10. ज्या लॉगरिथमिक फॉर्मचा बेस असतो 10 त्याला म्हणतात कॉमन लॉगरिथम. त्याला काय म्हणतात, कॉमन लॉगरिथम. याचा जास्तीत जास्त वापर फिजिक्सचे प्रॉब्लेम, केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी केला जातो. का बरं तिथे याचा वापर केला जात असतो, कारण तिथं असणाऱ्या बऱ्याचशा व्हॅल्यू आपण 10⁻⁴ मध्ये कन्वर्ट करत असतो. 10⁻⁴ याच्यामध्ये कन्वर्ट करत असतो. जसं की फिजिक्समध्ये प्रकाशाचा वेग विचारला तुम्हाला, लाईटचा स्पीड, तर लाईटचा स्पीड आपण कसा एक्सप्रेस करतो, 3 × 10⁸ पर मीटर पर सेकंड असा एक्सप्रेस करत असतो. सो हा 10⁸ जो आहे इथं बेस काय आला, 10 आला. तर याला जेव्हा तुम्ही लॉगमध्ये कन्वर्ट करणार त्याचा बेस काय येणार, 10 येणार. ज्याचा बेस असतो 10 त्याला आपण म्हणतो मित्रांनो कॉमन लॉगरिथम. त्याला काय म्हणतो, कॉमन लॉगरिथम. हे क्लिअर झालं तुम्हाला. सो ज्या लॉगरिथमचा बेस असेल 10 त्याला म्हणायचं कॉमन लॉगरिथम. ठीक आहे. आणि याचा वापर करतो आपण फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. हे क्लिअर असू द्या. ठीक आहे. हे झालं पहिला टाईप, सो कॉमन लॉगरिथम. आता याचा दुसरा प्रकार जो आहे राजांनो, दुसरा प्रकार आहे नॅचरल लॉगरिथम.
ओके, दुसरा प्रकार आहे नॅचरल लॉगॅरिथम. पहिला होता कॉमन लॉगॅरिथम आणि दुसरा आहे नॅचरल लॉगॅरिथम. मग आता प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द नॅचरल लॉगॅरिथम. मित्रांनो, नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे काय, ज्या लॉगचा बेस असतो ई इज द इरॅशनल नंबर, ज्याची व्हॅल्यू असते 2.718. ठीक आहे, हा काय असतो, ई जो आहे इरॅशनल नंबर असतो. याचा बेस बघा, लक्षात घ्या, बेस जो आहे याचा बेस असतो, बेस इज इक्वल टू ई जो आहे हा ग्रेट सायंटिस्ट जे आयलर किंवा युलर त्यांचं नाव आहे, त्यांच्या नावाचा उल्लेख म्हणून हा ई लेटर वापरला जातो. पण याला इरॅशनल नंबर आहे, हा अपरिमेय संख्या आहे. याची व्हॅल्यू असते 2.718 अशी ही त्याची व्हॅल्यू असते ई. ठीक आहे, मग ज्याचा बेस असतो ई त्याला म्हणतात नॅचरल लॉगॅरिथम. याला डिनोट मित्रांनो असं करतात रे, लक्षात घ्या, इट इज डिनोटेड बाय बघा, कॅपिटल लेटरच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात तुम्ही, लॉग बघा, लॉग टू द बेस ई एक्स असं आपण त्याला डिनोट करू शकतो. याला रीड करायचं लॉग ऑफ एक्स टू द बेस ई, लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. याला वाचायचं लॉग ऑफ एक्स टू द बेस 10, लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. किंवा यालाच आपण मित्रांनो असंही लिहू शकतो, ऑर लॉग ऑफ एक्स टू द बेस ई असंही लिहिलं जातं. किंवा ऑर सिम्पली मित्रांनो याला LNX असं लिहितात, LNX, L फॉर लॉग ऑफ एक्स आणि एन डिनोट करतो नॅचरल म्हणजे ज्याचा बेस आहे ई, सो ज्याचा बेस असेल ई इट इज नोन ॲज अ नॅचरल लॉगॅरिथम. ज्याचा बेस असेल 10 त्याला म्हणायचं कॉमन लॉगॅरिथम. मॅथमॅटिक्समध्ये जो वापरला जात असतो तो असतो नॅचरल लॉगॅरिथम. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जे वापरले जात असतात ते असतात कॉमन लॉगॅरिथम. लक्षात घ्या, मग ह्या दोघांना एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करता येतं. कसं कन्व्हर्ट करता येतं तर तो लक्षात घ्या, या दोघांचं रिलेशन मी तर लिहितो, रिलेशन between common and relation between ओके नॅचरल अँड कॉमन लॉगॅरिथम. लक्षात घ्या मित्रांनो, याला अशा फॉर्ममध्ये लिहिता येतं. So log of x to the base e natural logarithm is equal to 2.303 log ऑफ सेम नंबर एक्स टू द बेस 10. त्याला अशा पद्धतीने लिहिता येतं. लक्षात घ्या, हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे की अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. जर का मित्रांनो तुम्हाला लॉग ऑफ द व्हॅल्यू एखादी नंबर असेल त्याचं जर तुम्हाला लॉग टू द बेस 10 माहिती असेल, लॉग टू द बेस 10 ही व्हॅल्यू माहिती असेल तर याला 2.303 ने मल्टिप्लाय करून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, नॅचरल लॉगॅरिथम ऑफ दॅट नंबर. एक्स याचा नॅचरल लॉगॅरिथम आणि हा एक्स त्याचा कॉमन लॉगॅरिथम. जर कॉमन लॉगॅरिथमची व्हॅल्यू माहिती असेल तर त्याला आपण 2.303 ने मल्टिप्लाय करून नॅचरल लॉगॅरिथमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. याचं अप्लिकेशन प्रॉब्लेम सोडवताना आपण करणार आहोत. ओके, कळतंय तुम्हाला? तर परत एकदा लक्षात घ्या, कॉमन लॉगॅरिथम म्हणजे ज्याचा बेस असतो 10, नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे ज्याचा बेस असतो ई म्हणजे इरॅशनल नंबर, त्याची व्हॅल्यू असते 2.718. कॉमन लॉगॅरिथमला डिनोट केलं जातं लॉग ऑफ एक्स टू द बेस 10, लॉग ऑफ एक्स टू द बेस 10. तुम्ही कॅपिटल लेटर वापरू शकतात एल किंवा स्मॉल लेटर वापरू शकतात. नॅचरल लॉगॅरिथमला डिनोट केलं जातं लॉग ऑफ एक्स टू द बेस ई, लॉग ऑफ एक्स टू द बेस ई किंवा सिम्पल LNX. तुमच्याकडे जी तुमच्याकडे जी कॅल्क्युलेटर आहे बघा, तुमच्याकडे जी कॅल्सी आहे कॅल्क्युलेटर, त्याच्यावरती LN लिहिलेला असतो. LN तो काय डिनोट करतो, LN वाला तो डिनोट करतो नॅचरल लॉगॅरिथम. तो काय डिनोट करतो, नॅचरल लॉगॅरिथम. जर तो LN दिलेला नसेल तर बघा तुमच्या कॅल्क्युलेटरवरती कुठेतरी ई दिला असेल, ई छोटा ई, तर तुम्ही काय करू शकतात, शिफ्ट दाबून छोटा ई जर का दाबला तर मित्रांनो आपल्याला नॅचरल लॉगॅरिथम मिळत असतो. आपल्याला काय मिळतो, नॅचरल लॉगॅरिथम. ठीक आहे, कॉमन लॉगॅरिथम जो असतो तो पर्टिक्युलर मेन्शन केला जातो लॉग ऑफ टू द बेस 10. आणि जर नसेल तर तुमच्या कॅल्सीवरती बघा 10⁻⁴ जिथं असेल शिफ्टचं बटन दाबायचं आणि 10⁻⁴ दाबला का तुमचा कॉमन लॉगॅरिथम तुम्हाला मिळत असतो. हे झाले लॉगॅरिथमचे दोन प्रकार. ठीक आहे,
हे आणि त्यांच्यातलं रिलेशन लिहून घ्या आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित. ओके, तर बघा इथं आपण लॉज ऑफ इंडायसेस शिकलो, घातांकाचे नियम आपण इथं अभ्यासले. त्यानंतर मित्रांनो इथं आपण दोघं प्रकारचे जे लॉग आहेत ते आपण बघितलेत आणि ह्या दोन लॉग आणि त्या लॉगमधलं असणारं रिलेशन. आता बघा नेक्स्ट स्लाईडवरती जाऊया. दोन महत्त्वाच्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत लॉगॅरिथमच्या, त्या बेसिक प्रॉपर्टी आधी आपण स्टडी करू. अतिशय महत्त्वाच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. बघा टायटल टाकतो मी इथं, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. ओके, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, बेसिक. मग काय आहेत त्या प्रॉपर्टी बघा, लक्षात घ्या सगळ्यांनी व्यवस्थित आधी इकडे लक्ष द्या, मग नंतर तुम्ही लिहून घ्या. बघा नंबर 1, हे बघा आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी लॉज ऑफ इंडायसेस स्टडी केला. त्यामध्ये मित्रांनो बघा आपण म्हटलं की कोणताही नंबर असेल आणि त्याचा पॉवर जर का असेल 0 तर याचं उत्तर बरं काय लिहायचं 1. याचा आन्सर काय लिहिणार 1. हा कोणता बरं फॉर्म झाला मित्रांनो, हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कोणता फॉर्म झाला, एकच मिनिट हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, एक्सपोनेन्शियल फॉर्म की एनीथिंग रेस टू द पॉवर 0, एक्सपोनेन्शियल फॉर्म एनीथिंग पॉवर 0 इज इक्वल टू 1. बरोबर. हा आता आपण स्टडी केला आहे. आता जर का मला याचा फॉर्म कन्वर्ट करायचा असेल, सपोज लॉगॅरिथमिक फॉर्म, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे का नाही, याच्यापासून मला बनवायचा लॉगॅरिथमिक फॉर्म. मग लॉगॅरिथमिक फॉर्म बनवताना लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला बरं काय असतो राजांनो, लक्षात घ्या. लॉगॅरिथमिक फॉर्म जो आहे त्याला आपण कसं लिहितो रे, लॉग, हे बघा लॉग, इकडे असणार आन्सर, इथं असणार बेस आणि इकडे असणार पॉवर, असा लॉगॅरिथमिक फॉर्म असतो आपला. बरोबर का नाही. मग बघा याला मी लिहितो लॉग, बोला इथं बेस काय आहे राजांनो, बेस आहे ए, बेस आहे ए. आन्सर किती येतंय 1, आन्सर किती येतंय 1 आणि पॉवर किती आहे 0. तर मित्रांनो हा एक बेसिक प्रॉपर्टी इथं तयार होते. आणि काय आहे ती बेसिक प्रॉपर्टी लक्षात घ्या. जसं तुम्ही लॉज ऑफ इंडायसेसमध्ये शिकतात, लॉज ऑफ इंडायसेसमध्ये शिकतात की कोणत्याही नंबरचा जर का पॉवर 0 असेल तर त्याचं उत्तर काय लिहायचं 1. तर तसं इथं काय बघा लक्षात घ्या, लॉग ऑफ 1चा जर का लॉग काढला फॉर एनी बेस, ए फॉर एनी बेस, इथं काय म्हटलं मी, ए इज एनी नंबर, एनी नंबरचा पॉवर 0 1. तर तसंच लॉग ऑफ 1 विथ एनी बेस, कोणत्याही बेसला याचं उत्तर काय येणार 0च येणार. काय येणार 0च येणार. मग ही बेसिक प्रॉपर्टी जी आहे ही बेसिक प्रॉपर्टी मी इकडे लिहितो, लक्षात घ्या. हा ही झाली आपलं एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे इंडायसेसचा फॉर्म. आता इकडे बेसिक प्रॉपर्टी लिहितो मी, बघा लक्षात घ्या. प्रॉपर्टी नंबर 1, प्रॉपर्टी नंबर 1 वेगळ्या पेनने लिहितो मी. ही प्रॉपर्टी 1, लॉगॅरिथमची प्रॉपर्टी नंबर 1 की लॉग ऑफ 1 विथ एनी बेस इज इक्वल टू, याचा आन्सर काय येतं 0, वेअर ए इज इक्वल टू एनी नंबर. ए काय डिनोट करतो एनी नंबर. मग आता एखादा विद्यार्थी म्हटला की सर सपोज असं असेल तर लॉग ऑफ 1 टू द बेस 2 जर असेल तर 1चा लॉग ना, 1चा फॉर एनी बेस, याचं उत्तर येणार 0. सर लॉग ऑफ 1 टू द बेस 10 असेल तर याचं उत्तर येणार 0. सर लॉग ऑफ 1 टू द बेस ई असेल तर याचं उत्तर येणार 0. सो 1चा जर का लॉग काढला, 1चा लॉग फॉर एनी बेस, मग तो कॉमन बेस असू द्या 10, तो नॅचरल बेस असू द्या ई, किंवा इतर कोणताही बेस असू द्या 2 3 4 5 कोणताही बेस असू द्या, 1चा लॉग नेहमी काय येणार 0 असतो. 1चा लॉग नेहमी काय असतो 0. सो ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, बेसिक प्रॉपर्टी ऑफ द लॉगॅरिथम. लॉग ऑफ 1 इज इक्वल टू ऑलवेज 0, नेहमी काय असणार 0. जसं इकडे बघितलं तुम्ही, कोणत्याही नंबरचा पॉवर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. तसं इथं 1चा लॉगॅरिथम विथ एनी बेस, कोणत्याही नंबरला बेस असू द्या, आन्सर त्याचं 0च असणार. ठीक आहे, ही झाली पहिली बेसिक प्रॉपर्टी.
यानंतर दुसरी बेसिक प्रॉपर्टी जी आहे ती बघा या दुसऱ्या एक्सपोनेन्शियल फॉर्मपासून बनते. हा पहिला नियम झाला. हा कशाचा नियम होतो इकडे? हा नियम कशाचा राजांनो? हा इंडायसेसचा आहे. आता इंडायसेसचा दुसरा नियम बघा रे. दुसरा नियम मी इथं काय सांगितलं तुम्हाला की एचा जर का पॉवर असेल 1 तर याचं उत्तर काय येतं? एच येतं. आता याचा वापर करून मी इथं दुसरा नियम तयार करतोय. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा इथं बेस कोणता आहे? ए. पॉवर किती आहे? 1. आन्सर काय आहे? ए. मग याला मी असं लिहू शकतो बघा लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉग ऑफ आन्सर ए टू द बेस ए. याचं उत्तर काय येतं? 1. याचं उत्तर काय येतं? 1. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर का लॉग काढायचा असेल लॉग ऑफ एनी नंबर विथ सेम बेस पण तोच आहे तर याचं उत्तर नेहमी येतं 1. म्हणजे एक्झाम्पल सांगतो बघा लक्षात घ्या. जर लॉग ऑफ 2 विथ बेस 2 याचं उत्तर येणार 1. लॉग ऑफ 3 विथ बेस 3 याचं उत्तर येणार 1. लॉग ऑफ 10 ज्याचा बेस आहे 10 याचं उत्तर येणार 1. लॉग ऑफ ई विथ बेस ई याचं उत्तर येणार 1. सो जो नंबरचा लॉग काढताय आणि तोच जर का बेस असेल तर आन्सर घ्यायचं 1. ज्या नंबरचा लॉग काढताय तेच जर का बेस असेल तर आन्सर घ्यायचं 1. ज्या नंबरचा लॉग काढताय तोच बेस असेल तर आन्सर घ्यायचा 1. ज्याचा लॉग काढताय तोच बेस असेल तर आन्सर घ्यायचं 1. किती सोपं आहे? समजतंय तुम्हाला काय म्हणतोय मी? या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. लॉग ऑफ 1 कोणत्याही बेसला 0 आणि ज्याचा लॉग काढताय तोच जर बेसला असेल तर नेहमी आन्सर घ्यायचं 1. क्लिअर होतंय? सो ह्या ज्या इंडायसेसच्या ह्या ज्या दोन बेसिक प्रॉपर्टीज आहेत ना, लॉज ऑफ इंडायसेस आहेत ना, तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. यालाच लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करून मी दोन बेसिक प्रॉपर्टीज इथे तुम्हाला शिकवतोय लॉगॅरिथमच्या. येथे लक्षात मित्रांनो ह्या दोघं बेसिक प्रॉपर्टीज तुम्ही आता लिहू शकतात. ठीक आहे, ह्या झाल्या दोन बेसिक प्रॉपर्टीज. हे एक्झाम्पल समजण्यासाठी आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहू शकतात, नाही वाटलं तर लिहिण्याची गरज नाही. सेपरेट सगळे एक्झाम्पल मी डिस्कस करणारच आहोत. थोडंसं संयम पेशन्स ठेवा. ठीक आहे, मग काय बरं आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे? एकदा शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी रिवाईज करूयात. सगळ्यात आधी आपण सुरुवात केली घातांकाच्या नियमापासून म्हणजे लॉज ऑफ इंडायसेसपासून. तर हे मित्रांनो तुमच्या नोट्समध्ये हे जवळजवळ 6 प्रकारचे नियम्स तुम्ही लिहून घेतले असणार. एचा पॉवर 0 म्हणजे आन्सर येतं 1. कोणत्याही नंबरचा पॉवर जर का 1 असेल तर त्याचं उत्तर येतं तीच संख्या. बेस जर का सेम असेल तर घातांकाची म्हणजे इंडायसेसची करायची ॲडिशन मल्टिप्लिकेशन असताना. बेस असेल आणि डिव्हिजन असेल तर इंडायसेसची करायचं सबट्रॅक्शन. कोणत्याही निगेटिव्ह पॉवरला आपण पॉझिटिव्ह पॉवरमध्ये लिहू शकतो. आणि पॉवरचा जर का पॉवर असेल तर दोघं पॉवर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिता येतात. हे झाले लॉज ऑफ इंडायसेस. याच्यानंतर मी तुम्हाला 2 प्रकारचे लॉगॅरिथम सांगितलेत. कॉमन लॉगॅरिथम ज्याचा बेस असतो 10, नॅचरल लॉगॅरिथम ज्याचा बेस असतो ई. आणि या दोघांना आपण काय करू शकतो? एकामेकामध्ये कन्वर्ट करू शकतो. नॅचरल लॉगॅरिथम ज्याचा बेस असतो ई इज इक्वल टू 2.303 लॉगॅरिथम टू द बेस 10. अशा पद्धतीने आपण त्याला एक्सप्रेस करतो. हे लक्षात घ्या. पुढे हे बेसिक प्रॉपर्टीज की जर का लॉग ऑफ 1 असेल विथ एनी बेस याचं उत्तर येणार 0 आणि लॉग ऑफ 1 विथ लॉग ऑफ ए विथ सेम बेस याचं उत्तर येणार 1. तर हे झालं मित्रांनो. आता परत तुम्हाला मी एकदा आपल्या कन्सेप्ट मॅपवरती घेऊन जातो. बघा इथं कोणकोणते टॉपिक आपले संपलेत. आता इथं इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. लॉज ऑफ इंडायसेस, कॉमन कन्सेप्ट ऑफ लॉगॅरिथम हे पण संपलं आहे. कॉमन लॉगॅरिथम, नॅचरल लॉगॅरिथम पण झालं आहे. त्यानंतर बेसिक प्रॉपर्टीज पण आपल्या संपल्या. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी इथंच थांबतो. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो लॉज ऑफ लॉगॅरिथमला स्टडी करूया आणि मग बेसिक प्रॉब्लेम जे आहेत किंवा एक्झामचे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण स्टडी करूयात. आता इथं आपण थांबूया. कोणत्याही प्रकारची तुम्हाला डिफिकल्टीज असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा. त्या गोष्टी तुम्ही कॉल करून क्लिअर करू शकतात. कुठल्याही कोर्सेसबद्दल जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याला कॉल करून तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या क्लिअर करू शकता. थँक्यू.